नमस्कार. आपल्या डिव्हाइन टच या यूट्यूब चॅनलमध्ये मी विनय कुलकर्णी आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 ते 6 मुद्दे असे जाणून घेणार आहोत की ज्यामधून आपल्याला घटस्थापनेमागचं विज्ञान कळेल. आता पहिली तर गोष्ट सामाजिक जाणीवेची. आपल्या आयुष्यामध्ये असलेली स्त्री, आई, बहीण, बायको, मैत्रीण, सून किंवा अन्य कोणत्याही नात्यातील महिलेचा, आपल्या संपर्कात आलेल्या कोणत्याही महिलेचा आपल्या हातून अपमान होऊ नये म्हणून स्त्री शक्तीचा जागर, तिचा जागर म्हणजे जणू देवीचा जागर. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः असं एक सामाजिक भान देऊन स्त्रियांच्या प्रती एक आदराची भावना व्यक्त करण्याचा हा एक सामाजिक भाग. नवरात्रीमध्ये घटस्थापना करतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार शरद, चैत्र, माघ आणि आषाढ या 4 महिन्यामध्ये वेगवेगळी नवरात्र साजरी केली जातात. आणि हे नवरात्र शरद ऋतूमध्ये येतं म्हणून याला शारदीय नवरात्र म्हणतात. आणि देवी शारदा अर्थात देवी दुर्गेच्या आराधनेतून वैज्ञानिक आणि मानवहिताच्या गोष्टी घडवणारे 9 दिवस असं म्हणून हे नवरात्र आणि या नवरात्रीमध्ये केली जाणारी घटस्थापना. ही जी घटस्थापना आहे या घटस्थापनेमध्ये आपण 9 धान्य पेरतो जी रब्बी हंगामातली आहेत. या पाठीमागे आहे शेती विज्ञान. यातून शेतकरी बियांपासून येणाऱ्या पिकांची परीक्षा घ्यायचे, त्यांची उगवण क्षमता, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती, पीक किती येईल, रोग पडेल का, असं त्याचं सगळं परीक्षण करून या वर्षी येणाऱ्या पिकाचा अंदाज लावायचे. त्यासाठी घटस्थापना. आणि घट सुद्धा मातीचा, मातीतच बी रुजवायचं आणि भूमातेचा जागर जणू काही तूच आम्हाला जगवतेस, तूच आम्हाला जागवतेस ही एक कृतज्ञता आईच्या प्रती व्यक्त करण्याची. मग आता या ऋतूमध्ये किंवा या नवरात्रामध्ये आपण 9 दिवस उपवास करतो. या पाठीमागं काय बरं असेल विज्ञान? तर या दिवसामध्ये निसर्गामध्ये खूप बदल होतात. नुकतेच पावसाळ्याचे 4 महिने संपलेले असतात. वातावरण दूषित असतं. वातावरणामध्ये अनेक घातक असे रोगजंतू, जीवजंतू, विषाणू असतात. किंवा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरातलं वातावरण कोंदट झाल्यामुळं कपड्या लत्त्यांवरती सुद्धा अनेक सूक्ष्म जीवजंतूंचा प्रादुर्भाव झालेला असतो. म्हणून या दिवसामध्ये नद्यांना वाहतं पाणी असतं आणि या वाहत्या पाण्यामध्ये आपण दारातल्या पाय पुसण्यापासून ते कपाटातल्या घड्यांपर्यंत सगळे कपडे स्वच्छ धुतो, सगळं घरदार झाडून स्वच्छ करतो. म्हणजेच या प्रथेमागं सुद्धा स्वच्छता पाळली पाहिजे हा एक खूप मोठा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. तर यामधून रोगराई पसरू नये, शरीर हे आपल्या आजारांचं घर होऊ नये म्हणून हलकं फुलकं खायचं, पचनशक्ती सुधारायची. कारण पुढे थंडीचा महिना येणार असतो, त्यात शरीराला जास्त ऊर्जा लागते. त्यासाठी पचनशक्ती चांगली असायला हवी. त्यासाठी 9 दिवसाचं हे नवरात्र उपवास, देवाजवळ बसणं, देवाची आराधना करणं, मनामध्ये सकारात्मक विचार करणं आणि चांगल्या कृतींसाठी शरीराला आणि मनाला प्रेरित करणं यासाठीचे नवरात्रीचे उपवास. आता आपण उपवास कसे करतो, काय काय खाऊन करतो याबद्दल खूप वेगळा असा व्हिडिओ होऊ शकतो आणि तो सुद्धा आपण करूया. पूर्वी ऋषीमुनी नवरात्रात अखंड यज्ञ करायचे. आता सुद्धा आपण नवरात्रामध्ये यज्ञ करतो, जप करतो. त्याचं कारणच असं की यज्ञामध्ये ज्या औषधी वनस्पतींचं हवन केलं जायचं त्या हवनातून निर्माण होणारा जो वायू आहे तो हवेतील घातक विषाणू, जीवजंतू नष्ट करून वातावरण शुद्ध करणारा असतो. म्हणून या नवरात्रीमध्ये अनेक ठिकाणी यज्ञ, जप करण्याची प्रथा आणि परंपरा आहे. तर असं हे घटस्थापनेमागचं विज्ञान. तर या विज्ञानाला जागून आपण सुद्धा यावर्षी घटस्थापना नक्कीच करावी आणि आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये सुद्धा एका सकारात्मक ऊर्जेचा घट अखंडपणे स्थापित व्हावा अशा मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा आपण या घटस्थापनेनिमित्त एकमेकांप्रती व्यक्त करूया. आणि मग पहा, नवरात्रीचे 9 दिवस आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अक्षरशः रुजतील. आणि याच घटाची माळ देवी दुर्गेला अर्थात स्त्री शक्तीला अर्पण करूया. घराघरातील माता स्वरूप दुर्गांना आपल्या डिव्हाइन टचच्या वतीने एक नम्र सलाम आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार.